नमस्कार। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ मामू यांना प्रवेश दिल्यानंतर चोह बाजूंनी टीकेची झोड उठवली जात आहे। चंद्रकांत खैरे यांच्याकडूनच या प्रवेशाला पक्षांतर्गत विरोध होत आहे, तर शिवसेनेचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनीही उद्धव ठाकरेंचा पक्ष आता मामूंचा झाला आहे असं म्हणत खिल्ली उडवली। अंबादास दानवे यांनी शिरसाट यांना तर तुमचे गाठोडे उघडू असं म्हणत आव्हान दिलंय। शिवसेनेत फूट पडल्यापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सातत्याने गळती सुरू आहे। आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत अंबादास दानवे यांनी माजी महापौर अब्दुल रशीद खान यांना पक्षात प्रवेश दिला। थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत झालेल्या या प्रवेशाने चंद्रकांत खैरे यांनाही अतीव दुःख झालंय। पक्षप्रवेश झाला असला तरी रशीद मामूंना उमेदवारी मिळू देणार नाही असा चंगच त्यांनी बांधला आहे। इकडे मामूंना पक्षांतर्गत विरोध होत आहे, तर दुसरीकडे शिवसेना भाजप उद्धव ठाकरेंच्या पक्षावर अक्षरशः तुटून पडले आहेत। आधीच काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आघाडी करून 2.5 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री झालेल्या उद्धव ठाकरे व त्यांच्या पक्षावर हिंदुत्व सोडल्याचा आरोप महायुती करत आली आहे। त्यात अब्दुल रशीद खान सारख्या मुस्लिम नेत्याला पक्षात प्रवेश दिल्याने सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाला आयती संधी चालून आली आहे। पालकमंत्री संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंचा पक्ष आता हिंदूचा नाही तर मामूंचा झाला आहे अशा शब्दात टीका केली। तर मंत्री संजय शिरसाट यांच्या या टीकेला अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर देत त्यांच्या शिवसेनेत असलेल्या मामूंचा आकडा सांगितलाय। दानवे यांनी एक्सवर पोस्ट करत शिरसाट यांना चांगलं सुनावलंय। अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड नगरपालिकेतील नगरसेवकांचा दाखला देत दानवे यांनी शिरसाट यांना तर गाठोडे उघडू असा इशारा दिलाय। सत्तारांच्या सिल्लोडमध्ये शिंदे गटाचे 25 नगरसेवक निवडून आले आहेत, त्यापैकी 14 हे मंत्री शिरसाट यांच्या भाषेत हे मामू आहेत। विशेष म्हणजे हे सर्व उमेदवार भाजपच्या उमेदवारांचा पराभव करून निवडून आले आहेत। सत्तार हिंदू देवतांचा किती सन्मान करतात हे सर्व श्रुत आहेतच। हनुमंताबद्दल त्यांचे विशेष प्रेम आजही इंटरनेटवर उपलब्ध आहे। इतिहासात जायचे झालेच तर शिंदे सेनेचे सत्तार यांच्यावर पूर्वीचे काय काय आरोप आहेत सांगायचे असेल तर गाठोडे उघडू यांच्यासाठी आपला तो पिंट्या दुसऱ्याचे तर कार्ट असा खेळ असल्याचा टोलाही अंबादास दानवे यांनी लगावला आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।